शेतकरी मित्रांनो, फक्त एक छोटीशी चूक आणि तुमचा कांदा बियाणे प्लॉट जमिनीवर. पण ही एक साधी बांधणी केल्यास तुमचं उत्पादन 40 ते 50% पर्यंत वाढू शकतं आणि अवकाळी पावसातही डोंगळे पडणार नाहीत. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही एक टेक्निक तुमचं पूर्ण नुकसान वाचवू शकते. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे पवन ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहत आहोत कांदा बियाणे प्लॉटमध्ये अतिशय महत्त्वाची अशी बांधणी पद्धत. तुम्ही व्हिडिओमध्ये स्पष्ट पाहू शकता की कांद्याचे डोंगळे एकसारखे उभे राहण्यासाठी दोरीने बांधणी केली आहे. सध्या अवकाळी पाऊस आणि वाऱ्याचा जोर वाढलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर आपण गोट कांदा म्हणजे बियाणे प्लॉटची बांधणी केली नाही तर कांद्याचे डोंगळे खाली पडतात आणि जमिनीला लागतात आणि बियाण्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. बियाणे परिपूर्ण परिपक्व होत नाहीत. पण शेतकरी मित्रांनो, बियाणे प्लॉटची बांधणी डोंगळे शेवटपर्यंत उभे राहतात. मित्रांनो, यावर्षी अनेक भागात मधमाशांची संख्या खूप कमी असल्यामुळे परागीभवन कमी होत आहे. अशा वेळी आपण बांधणी केल्यामुळे डोंगळ्याचे फुलं एकमेकांना लटकतात, त्यामुळे परागीभवन खूप चांगल्या प्रकारे होते आणि बियाणे व्यवस्थित भरते. मित्रांनो, खर्चाबद्दल बोलायचं झालं तर बांधणी करण्यासाठी एकरी साधारण 2,500 ते 3,000 रुपये खर्च येऊ शकतो. त्यासाठी आपण कांदा गोणी शिवण्यासाठी जो दोरा वापरतो तो दोरा बांधणीसाठी वापरू शकतो. कडानी बांबू वापरावे. मित्रांनो, ह्या फक्त 2 गोष्टी तुम्हाला लागणार आहे व 10 गुंठ्यासाठी फक्त 1000 ते 500 रुपये एवढा खर्च येऊ शकतो, जो की खूप कमी असून त्याचा फायदा खूप मोठा होणार आहे. कारण शेवटपर्यंत प्लॉट उभा राहिला तर बियाणे परिपूर्ण परिपक्व होते, त्याची गुणवत्ता सुधारते आणि उत्पादनामध्ये तब्बल 40 ते 50% पर्यंत वाढ होऊ शकते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही कांदा बियाणे उत्पादन करत असाल तर ही बांधणी नक्की एकदा करून बघा, कारण कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन आणि चांगली गुणवत्ता मिळवण्यासाठी ही पद्धत खूप प्रभावी ठरते. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.